आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री आणि भाजपचे नेते पंकज भोयर. पंकज भाऊ, काल तुम्ही जी चर्चा केली त्यामुळे आंदोलनाची कोंडी सुटलेली आहे. आता पुढे काय आणि काय चर्चा झाली? काल सरकारच्या वतीनं सन्माननीय बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत त्यांना विनंती करण्यात आली की सरकारसोबत आपण चर्चा करावी व त्यांच्यासोबत त्यांनी ती विनंती मान्य केली. आज मुंबईला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत श्री बच्चू कडू व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ती चर्चा होणार आहे. काल कन्व्हिन्स करताना टफ होतं, म्हणजे एवढा मोठा क्राऊड, सगळे आक्रमक होते. अशा वेळेस शांत डोक्यानं ही संपूर्ण चर्चा त्या ठिकाणी झाली. नाही, निश्चितच त्या ठिकाणी मी जे आंदोलक होते सन्माननीय बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी यांनी देखील आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं आणि त्यांचं म्हणणं आम्ही देखील ऐकून घेतलं. एक नेहमी संवादाच्या माध्यमातून नेहमी समस्या सुटत असतात. तर मला असं वाटतं की एक योग्य पद्धतीची काल चर्चा झाली आणि आज बैठकीच्या माध्यमातून अजून त्यांच्या असलेल्या मागण्यांवर काही निर्णय निश्चित होईल. आज किती वाजता बैठक आहे आणि त्यांच्याकडून कोण कोण येणार आहे आणि मंत्रिमंडळातले सहकारी कोण कोण असणार? याच्याबद्दलचा काल रात्री मला असं वाटतं की नोटीस निघालेला असेल. जे काही आंदोलनाच्या याच्यातली महत्त्वाची व्यक्ती असो, बच्चू कडू साहेब असो, राजू शेट्टीजी असो, त्याचसोबत इतर त्यांचे काही सहकारी आणि आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री आणि मंत्रिमंडळातील संबंधित इतर काही मंत्री बैठकीला निश्चितपणे राहतील. तुम्ही ग्रामीण भागातून आमदार आहात. शेतकऱ्यांची परिस्थिती यावर्षी भीषण आहे. एकरी 1.5 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे, त्यामुळे हा रोष होतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी हा निश्चितच त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर मदत त्या ठिकाणी सरकारनं दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील त्या ठिकाणी जमा होणं सुरू झालेले आहे. पहिल्या याच्यामध्ये काही जे मंडळ सुटले होते त्यांना देखील काल, जसं काल आमच्या वर्धा जिल्ह्यातले काही मंडळं सुटले होते, संभाजीनगरचे काही मंडळं सुटले होते, त्यांचा देखील काल शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सरकारचा देखील प्रयत्न आहे का शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं झाली पाहिजे. बच्चू कडू, शेवटचा प्रश्न, बच्चू कडू यांचा आग्रह होता कर्जमाफीचा. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. ते म्हटले की आम्ही JR कार्ड आम्ही वेळ द्यायला पण तयार आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व मुद्द्यांवर आज निश्चित चर्चा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.